नमस्कार शेतकरी मित्र हो. कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. या चॅनेलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनेल सबस्क्राईब करावं, लाईक करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या व्हिडिओला सुरुवात करूया. या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रॉडक्टची माहिती आपण जाणून घेऊया. VSIचं जर प्रॉडक्ट भेटलं तर आज एकदम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होणारा आणि शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला प्रॉडक्ट जो आहे तो मल्टी मायक्रोन्युट्रिएंट हा प्रॉडक्ट आहे. हा जो मल्टी मायक्रोन्युट्रिएंट हा प्रॉडक्ट आहे, 5 लिटरच्या कॅनमध्ये हा प्रॉडक्ट येतो आणि 1 लिटरमध्ये सुद्धा हा प्रॉडक्ट याचं पॅकिंग उपलब्ध आहे. यामध्ये हा फवारणीसाठीच फक्त वापरला जातो आणि यामध्ये जे मायक्रोन्युट्रिएंटचे घटक आहेत त्यामध्ये झिंक 3% आहे, बोरॉन अर्धा टक्का आहे, फेरस 2.5% आहे, मॅंगनीज 1% आहे, मॉलिब्डेनम 0.1% आहे, कॉपर 0.1% आहे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे घटक आहेत आणि हे फक्त फवारणीसाठी वापरलं जातं. की फवारणी जी आहे ती ऊस लागणीपासून 60 दिवसांनी आणि 90 दिवसांनी 2 वेळा याची फवारणी करता येते आणि फवारणी करत असताना कोणत्याही याच्याबरोबर म्हणजे रासायनिक औषधाबरोबर याची फवारणी करू शकता. मल्टी मॅक्रोन्युट्रिएंट म्हणजे NPK वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचाच प्रॉडक्ट आहे, तेही तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता किंवा 19-19, 12-61-0, 13-0-45 याचाही वापर करू शकता. त्याबरोबर एक 22-3 क्लोरो सारखं हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे सोबत घेऊन सुद्धा याची फवारणी आपण करू शकता आणि याचा उपयोग जो आहे तो पीक पिवळं पडणं किंवा पिकाची वाढ खुंटणं आणि पिकाच्या एकंदर वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्याची आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची पिकाची गरज भागवण्यासाठी याचा मुख्यत्वे वापर होतो आणि मल्टी मायक्रो मॅक्रो आणि 22-3 क्लोरो असे सुद्धा आपण फवारणी घेऊ शकता. म्हणजे मॅक्रो 150 मिली, मायक्रो 150 मिली आणि 22-3 30 ग्रॅम आणि क्लोरो 30 मिली अशा पद्धतीनं किंवा पुढच्या फवारणीला घेताना दुसऱ्या तुम्ही 22-3 ऐवजी M45 आणि क्लोरो ऐवजी रोगर किंवा केनॉल फॉस असं घेऊ शकता. अशा पद्धतीने याच्यात 2 फवारण्या करता येतात. याच्यानंतरचा VSIचा जो घटक आहे हे मल्टी मायक्रो मॅक्रो हे जे घटक आहेत हे जो उत्पादन आहे प्रॉडक्ट आहे हे VSIच्या सॉइल डिपार्टमेंट आणि तयार केलेले प्रॉडक्ट आहेत आणि त्यांचा जो तिसरा प्रॉडक्ट आहे हा म्हणजे हा मायक्रोसोल. आता मायक्रोसोल आणि मल्टी मायक्रोन्युट्रिएंट एकच आहे, त्याच्यातलं प्रमाण सुद्धा एकच आहे. म्हणजे फेरस 2% आहे, मॅंगनीज 1% आहे, झिंक 5% आहे, कॉपर 0.5% आहे, मॉलिब्डेनम याच्यामध्ये नाही आणि बोरॉन 1% आहे. असं याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण आहे. फक्त मल्टी मायक्रोन्युट्रिएंट हे फवारणीसाठी वापरलं जातं आणि मायक्रोसोल हे जमिनीतून देण्यासाठी वापरलं जातं. हे 2 वेळा वापरू शकता. एक बेसल डोसमध्ये 5 किलोची बॅग आपण त्या बेसल डोसमध्ये मिक्स करू शकता आणि भरणीच्या वेळेला मोठ्या भरणीच्या वेळेला सुद्धा जो डोस आपण टाकतो त्याच्यामध्ये ही 5 किलोची बॅग आपण मिक्स करू शकता किंवा लागण झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर आपण ठिबकने 5 किलोची बॅग 1 एकरसाठी ठिबकद्वारे सोडू शकता किंवा पंपाने आळवणी करू शकता किंवा मोठी भरणी झाल्यानंतर सुद्धा ठिबकने सोडू शकता. याची जी किंमत आहे याची किंमत 5 किलोची किंमत 735 रुपये अशी याची किंमत आहे. तर याच्यामुळे सुद्धा आपल्या पिकाची ऊस पिकाची जी गरज आहे, सूक्ष्म अन्नद्रव्याची जी गरज आहे, ज्याच्यामुळे आपला ऊस पिवळा पडतो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची डिफिशियन्सी पानावर दिसते, वाढीवर दिसते, तर त्याच्यासाठी हा आपण हे मायक्रोसोल जमिनीतून देण्यासाठी सुद्धा वापरू शकता. त्यानंतर जो प्रॉडक्ट आहे तो सिलिकेटचे जीवाणू, सिलिकेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, सिलिकेटचे जीवाणू SSB ज्याला आपण म्हणतो तो प्रॉडक्ट आहे.
शिफारस केली जाते, आपणाला सांगितलं जातं की दुकानदार जे असतात ते विचारतात की सिलिकेट घातलं पाहिजे, 4 पोती घातलं पाहिजे, 2 पोती घातलं पाहिजे. माझं तर मत आहे, जे लोक कारखान्याचं कंपोस्ट वापरतात किंवा कारखान्याची राख वापरतात, त्यांनी बाहेरून सिलिकेट, कुठल्याही पद्धतीचं सिलिकेट घालण्याची गरज नाही, सिलिकॉन घालण्याची गरज नाही. 1 ते 2 वेळा तुम्ही सिलिकेट, जर 1 लिटर सिलिकेट 315 रुपये किंमत आहे आणि याच्यामध्ये घटक आहे सिलिकॉन, त्याचे जीवाणू. जर हे तुम्ही सोडलं, ठिबकनं सोडा किंवा आळवणी करा, 2 वेळा जर आळवणी केलं तर कसलंही 1 रुपयाचं सुद्धा तुम्हाला सिलिकॉन जमिनीमध्ये घालण्याची गरज नाही. जे जमिनीमध्ये आपल्या सिलिकॉन आहे त्याचा अपटेक ते मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं अपटेक करते आणि सिलिकॉनची जी कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम हे करते. याचा रिझल्ट सुद्धा अतिशय सिलिकॉनच्या बाबतीमध्ये चांगला आहे. आणि याचा उपयोग म्हणाल तर ऊसामध्ये काटकपणा निर्माण करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी सिलिकॉनचा वापर चांगला होतो. आणि ऊसाला जी शायनिंग आहे किंवा इतर पिकामध्ये सुद्धा आलं असेल, हळद असेल, यामध्ये सुद्धा शायनिंग जी आहे म्हणजे आपल्या क्वालिटी जी आहे चांगल्या पद्धतीची निर्माण करण्यामध्ये त्याचा रोल चांगला आहे. सोयाबीनमध्ये सुद्धा सोयाबीनला चांगली चकाकी आणण्यासाठी या सिलिकॉनचा वापर चांगल्या पद्धतीने होतोय आणि शेतकरी करतायत. अशा पद्धतीचा हा प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतरचा जो प्रॉडक्ट आहे जैविक मधला, हा ॲफिसोल म्हणून आहे. ॲफिसोल याला नाव दिलेलं आहे, परंतु याच्यामध्ये आयर्न आणि झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत. आणि याचा वापर मायक्रो न्यूट्रिएंट जे आहेत त्याची कमतरता जर आपल्याला दिसत असेल, आयर्नची आणि झिंकची कमतरता दिसत असेल, तर आपण याचा वापर करू शकतो. आणि जमिनीमध्ये उपलब्ध असणारा आयर्न आणि झिंक हे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतं. 1 ते 2 वेळा याचं आळवणी किंवा ठिबकमधून जर सोडलं तर आयर्न आणि झिंकची कमतरता आपल्या पिकामध्ये असेल ती निघून जाईल. आणि 200 लिटर पाण्यामधून 1 लिटर हे देण्याची शिफारस आहे. आणि आपण लागणीनंतर एकदा आणि मोठ्या भरणीनंतर एकदा असं 2दा जर हे दिलं तरी सुद्धा याची गरज भागू शकते आणि आपला खर्च सुद्धा कमी होऊ शकतो. त्यानंतरचा जो घटक आहे तो गंधक, गंधकाचे जीवाणू म्हणजे लिक्विड कॉन्सर्शियस आहे. द्रवरूप गंधक विघटन करणारे, गंधकाचं विघटन करणारे जे जीवाणू आहे त्याचा. आणि ऊसाच्या उत्पादनामध्ये गंधकाचा रोल आपण फक्त महत्वाचा आहे. आपण 10 किलोपासून 15 किलोपर्यंत गंधक 2 वेळा ऊस पिकाला देत असतो. तर आपण एवढा गंधक न देता अगदी 5 किलोपर्यंत जर गंधक दिला आणि याचे 2 वेळा 2 ते 3 वेळा हे गंधकाचे जीवाणू जे आहेत ते आपल्या ऊस पिकाला जर दिले ठिबकद्वारे किंवा आळवणीच्या स्वरूपात ड्रिंचिंग करून जरी दिली तरी याचा परिणाम अतिशय चांगल्या पद्धतीने गंधकाची जी कमतरता आहे पिकामध्ये येणारी आणि वाढीसाठी उपयोग असणारी ती भरून काढण्याचं काम हे गंधकचे जीवाणू स्वयं करत असतं. आणि याची किंमत जी आहे ते 1 लिटर 1 एकरसाठी लागतं. याची किंमत आहे 315 रुपये. 200 लिटर पाण्यातून हे गंधक आपणाला आपल्या ऊस पिकासाठी 2 ते 3 वेळा देता येतंय आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला चांगला मिळतोय. अशा पद्धतीनं हे जे वसंतदादा शिगुण इन्स्टिट्यूटचे प्रोडक्ट आहेत हे याची माहिती मी तुम्हाला आता थोडक्यामध्ये दिलेली आहे. आणि या सर्व बऱ्याचशा प्रॉडक्टचे 1-2 प्रॉडक्ट सोडले तर याची किंमत सामान्य शेतकऱ्याच्या क्षाला परवडणारी किंमत म्हणजे 262 रुपये 50 पैसे जर बघितलं आपण तर उत्पादन घेण्याबरोबरच ऊस पिकावरचा खर्च हा कमी करणं ही काळाची गरज बनलेली आहे. आणि ऊस पिकावरचा खर्च कमी करण्यासाठी हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे, कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक शेतकऱ्यांची संस्था आहे आणि म्हणूनच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे जे शास्त्रज्ञ आहेत ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी या ठिकाणी ह्या सगळ्या निविष्ठा ज्या आता मी तुम्हाला दाखवल्या त्या निविष्ठा ते शास्त्रज्ञ त्या ठिकाणी तयार करतात, त्याची ट्रायल घेतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यापीठ आहेत, मग राहुरी विद्यापीठ असेल, दापोलीचं बाळासाहेब देसाई कोकण कृषी विद्यापीठ असेल किंवा परभणीचं विद्यापीठ असेल, हे जे कृषी विद्यापीठ आहेत हे कृषी विद्यापीठ याला परवानगी देतात किंवा अप्रूव्हल देतात, मान्यता देतात आणि मगच हे प्रॉडक्ट आपल्या याच्यासाठी शासकीय सगळी पूर्तता करून मग हे प्रॉडक्ट आपल्या वापरासाठी आपल्याकडं मार्केटमध्ये येतात. हे विशेष करून कारखान्याचे साखर कारखाने त्यांच्या ऊस विकास विभागाकडे उपलब्ध होतात. काही प्रमाणात खाजगी दुकानदाराकडे सुद्धा आता हे अलीकडं उपलब्ध होतात. तर अशा पद्धतीनं
हे प्रॉडक्ट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रॉडक्ट आहेत. आणि हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आपल्या रासायनिक खतावर जो खर्च होतोय त्याच्यामध्ये 50% बचत होते. आणि ऊस पीक संरक्षणावर खर्च होतोय त्याच्यामध्ये सुद्धा 50% बचत होते. आणि ह्या पद्धतीने जर आपण हे प्रॉडक्ट वापरले तर एकंदरीत आपला जो खर्च आहे ऊसावर होणारा, आता जर खर्चाच्याकडे आपण बघितले तर जे 100 टन 80 टन घेणारे शेतकरी आहेत, 100 टनाच्या पुढे उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत, त्यांचा खर्च 1 लाखाच्या पुढे होतो. कुणाचा 1 लाख होतो, कुणाचा 1,20,000 येतो, 1.5 लाखापर्यंत सुद्धा खर्च करणारे शेतकरी आहेत. तर एवढा खर्च करण्यापेक्षा हे प्रोडक्ट वापरले तर हा खर्च आपण 50-60 हजारपर्यंत आणू शकतो. आणि 50-60 हजारामध्ये सुद्धा आपण 100 टनाचं उत्पादन 1 एकरामध्ये घेऊ शकतो. आणि तसं आपण गेली 2-3 वर्ष काम करतोय आणि त्या पद्धतीनं रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळायला लागलेले आहेत. बरेचसे शेतकरी हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रॉडक्ट वापरून कुठलंही बाहेरचं रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक न वापरता चांगल्या पद्धतीचे प्लॉट त्यांनी आणलेले आहेत आणि 80 ते 100 टनापर्यंत उत्पादनाचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे. तर आपण सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण सुद्धा हे प्रॉडक्ट वापरावेत. आता तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्ही सांगितलं एवढा वेळ, परंतु हे वापरण्याचं कसं, त्याचं शेड्यूल किंवा वेळापत्रक काय असावं, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी केलेली शिफारस आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर आलेला अनुभव आणि मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये केलेलं काम, घेतलेला अनुभव याद्वारे हे वेळापत्रक आहे. जसंच्या तसं शिफारसीत नाही, परंतु शेतकऱ्यांच्याकडून मिळालेली माहिती या आधारे केलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही वापर करू शकता आणि तुम्ही सुद्धा अनुभवू शकता की कशा पद्धतीनं याचा रिझल्ट मिळतोय. 1 वर्ष तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि मग पुढं वापरा आणि तुम्हाला अगदी 1 महिन्या 2 महिन्यामध्ये सुद्धा याचा अनुभव लक्षात येईल. तर जो आपण बेसल डोस घालतो त्या बेसल डोसमध्ये सुद्धा आपण ही जी मी मगाशी दाखवलं तुम्हाला की मायक्रोसोलची बॅग आहे, ती 5 किलोची मायक्रोसोलची बॅग आपण त्या बेसल डोसमध्ये लागणीच्या वेळेमध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर जो मुख्य दुसरं काम येतं बेसल डोस नंतर ते बीज प्रक्रिया करायचं. बीज प्रक्रिया करत असताना सुद्धा आपण जे वसंत ऊर्जा आहे ते वसंत ऊर्जा सुद्धा आपण वसंत ऊर्जा बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता. त्याबरोबर ॲसिटोबॅक्टर किंवा प्लांट हेल्थ आणि जैविक बुरशीनाशक हाही प्रत्येकी 1-1 लिटर, वसंत ऊर्जा 1 लिटर, ॲसिटोबॅक्टर 1 लिटर आणि जैविक बुरशीनाशक 1 लिटर, या तिन्हीचं हे करून 100 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास कांडे आपण त्यामध्ये बुडवून सीड ट्रीटमेंट करू शकतो. कुठलीही दुसरी रासायनिक सीड ट्रीटमेंटची गरज येत नाही. अशा पद्धतीनं आपण नर्सरी सुद्धा केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या लागणी सुद्धा केलेली आहेत. 85, 90, 95% पर्यंत उगवण त्यांना मिळालेलं आहे आणि कुठलाही अडचण त्या ठिकाणी आलेली नाही. याच्यानंतर जे आळवणी जी आपण देतो ऊसाला किंवा ठिबकमधून सोडतो त्यामध्ये ऊसाची लागणीपासून मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक वेळापत्रक किंवा शेड्यूल देणार आहे, ते आता मी तुम्हाला सांगायला लागलेलं आहे. तर आळवणी जे पहिलं आळवणी आहे, आळवणी क्रमांक 1, हे ऊसाच्या लागणीपासून 10 दिवसानंतर सॉईल हेल्थ 1 लिटर, BVM 2 लिटर आणि सिलिकेटचे जीवाणू आहेत ते 1 लिटर आणि गंधकचे जीवाणू 1 लिटर, असं ह्या 4 लिटरचं आळवणी 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही ऊस लागणीनंतर 10 दिवसांनी करू शकता. त्याचा परिणाम जे आपण बेसल डोस घातलेला आहे ते जे अन्नद्रव्य आपण बेसल डोसमध्ये जे घातलेलं आहे खतं, त्याचा अपटेक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो 10 दिवसानंतर. आणि जमिनीमध्ये उपलब्ध असणारे सुद्धा जे घटक आहेत, नंतर स्फुरद पालाश असेल किंवा जे जे सूक्ष्म घटक आहेत त्याचा सुद्धा अपटेक चांगल्या पद्धतीने पिकाला होऊ शकतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे पीक जे आहे आपलं चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं. त्यानंतर ऊसाच्या लागणीपासून 20 दिवसांनी ह्युमिक ॲसिड जे आहे, मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला VSIचं जे ह्युमिक ॲसिड आहे 12%चं, त्याचं तुम्ही ठिबकनं सोडू शकता किंवा पंपानं आळवणी करू शकता. लागणीनंतर 30 दिवसानंतर जे दुसरं आळवणी आहे, लागणीनंतर 1 महिन्याने जे दुसरं आळवणी घालायचं आहे ते सॉईल हेल्थ 1 लिटर, KMB म्हणजे पोटॅशचे जे जीवन आहे, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया KMB ते 2 लिटर आणि आयर्न आणि झिंकचे ॲपिसोल, आयर्न आणि झिंकचे 1 लिटर जीवाणू म्हणजे लोहा आणि जस्तचे जीवाणू, हे असं
हे जे 4 लिटर हे तुम्ही लागणीनंतर 1 महिन्यानी याचं आळवणी करू शकता आणि याचा तुम्हाला फुटवा निघण्यासाठी किंवा ऊसाच्या कोंबांच्या वाढीसाठी चांगला फायदा होऊ शकतो आणि पिकाला जी घातलेली आपली खतं आहेत ती चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतर जी फवारणी आहे, फवारणी सुद्धा कुठलीही बाहेरची फवारणी घेण्याची गरज नाही. त्यामध्ये सुद्धा आपण लागणीनंतर 40 ते 45 दिवसांनी पहिली फवारणी आपण घ्यावी आणि त्यामध्ये वसंत ऊर्जा प्रतिपंप 15 लिटरचा जो आपला पंप आहे त्याच्यामध्ये प्रतिपंप 75 मिली वसंत ऊर्जा, प्लांट हेल्थ 75 मिली आणि BVM 75 मिली 15 लिटरच्या पंपाला 75 मिली प्रमाणे आपण पहिली फवारणी घेऊ शकतो आणि त्याचा रिझल्ट आपणाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळाल्याचं आपण अनुभवातून बघितलेला आहे. मी माझ्या स्वतः शेतामध्ये या पद्धतीनं फवारणी घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा अतिशय चांगला मिळालेला आहे. जी दुसरी फवारणी आहे त्याच्यानंतर ही फवारणी ऊस लागणीनंतर 60 दिवसांनी म्हणजे आपला फुटवा जो निघतो त्या फुटव्याच्या याच्यामध्ये चांगली फवारणी आपल्याला घेता येते. त्यामध्ये मल्टी मायक्रोन्युट्रिएंट मागाशी मी जे तुम्हाला मल्टी मायक्रोन्युट्रिएंट सांगितलं 5 लिटरचा कॅन आणि हे जे मल्टी मायक्रोन्युट्रिएंट आहे याची फवारणी मल्टी मायक्रोन्युट्रिएंट 150 मिली त्याच्याबरोबर मल्टी मॅक्रोन्युट्रिएंट NPK 888 जे सांगितलं त्याची ते 150 मिली, क्लोरोपायरिफॉस 30 मिली आणि बायोस्टीन 30 ग्रॅम अशा पद्धतीनं तुम्ही 60 दिवसानंतर दुसरी फवारणी ही घेऊ शकता. यामुळं आपल्या पानावर जे दिसणारे सूक्ष्म अन्नद्रव्याची डिफिशियन्सी असेल किंवा पानाला हिरवापणा येणं, पानाची साईज वाढणं आणि पानाची जाडी वाढणं आणि फुटवा चांगल्या पद्धतीनं निघणं, कोंबांची वाढ चांगली होणं यासाठी या फवारणीचा फायदा होऊ शकतो. आता या दरम्यानच म्हणजे 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान आपल्या ऊसाची आपण बाळभरणी करत असतो, बाळबांधणी करत असतो. तर त्या बाळबांधणीचा कशी करायची हे वगैरे आपण त्याच्यानंतर वेगळा एक व्हिडिओ करू. परंतु बाळबांधणी करत असताना आपण एखादा युरियाचा वगैरे डोस देतो. तर त्यावेळेला त्याच्यानंतर बाळबांधणीनंतर एक 10 दिवसांनी आपण ESIचं जे ह्युमिक ॲसिड आहे तर ते जरी आपण सोडलं तर त्याचा सुद्धा परिणाम आपणाला चांगल्या पद्धतीनं पांढरी मुळं फुटण्यासाठी, ऊस पिकाला आणि आपटेक वाढण्यासाठी आणि वाढीसाठी ह्युमिक ॲसिडचा वापर चांगला होऊ शकतो. 1 लिटर ह्युमिक ॲसिड जर आपण 100 लिटर पाण्यातून पिकाला दिलं तर चांगला परिणाम त्या ठिकाणी मिळू शकेल. आता जे आळवणी क्रमांक 3 आहे ते ऊस लागणीपासून सर्वसाधारणपणे 70 दिवसांनी आपण आळवणी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा सॉइल हेल्थ 1 लिटर, ॲझोफॉस्फो 1 लिटर, KNB पोटॅशचे जीवाणू हे 2 लिटर आणि जैविक बुरशीनाशक 1 लिटर असं आपण आळवणी घेऊ शकतो. याचा फायदा काय होईल तर सॉइल हेल्थमुळं आपल्या जमिनीतली आपण जी घातलेली खतं आहेत त्याचा अपटेक चांगला होईल. सगळ्या पद्धतीचं नत्रस पुरत पालाश आपल्या पिकाला उपलब्ध होईल. ॲझोफॉस्फोमुळं आपल्याला मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं जे फुटवा निघालाय त्याची वाढ एकसारखी आणि चांगली होण्यासाठी मदत होईल. फुटवा कमी असेल तर फुटवा निघण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि पोटॅशचे जीवाणू आहे ते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होईल, मुळांच्या वाढीसाठी मदत होईल आणि जे आपले कांडी बनण्याची प्रक्रिया चालू होते त्या ठिकाणी सुद्धा पोटॅशचा वापर चांगला होईल. आणि याच्यानंतर जे बुरशीजन्य रोग येतात आपल्या मुळावर किंवा मुळामध्ये पिकाच्या ऊसाच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगला याचा वापर होऊ शकतो. त्याच्यानंतरची जी फवारणी 3 नंबरची फवारणी ही ऊस लागणीपासून 75 दिवसाच्या अंतरानं 3 नंबरची फवारणी करायची आहे आणि त्यामध्ये वसंत ऊर्जा 75 मिली, प्लांट हेल्थ म्हणजे हरितके 75 मिली 15 लिटरच्या पंपासाठी आणि BVM 75 मिली. जशी पहिली फवारणी ज्या पद्धतीनं आपण केली त्याच पद्धतीने 3 नंबरची फवारणी वसंत ऊर्जा, प्लांट हेल्थ आणि BVMची घ्यायची आहे आणि याचा सुद्धा परिणाम आपल्याला आपण जशा संजीवकाच्या फवारण्या घेतो आणि पानाची साईज वाढते तर त्या पद्धतीनं पानाची साईज वाढण्यासाठी, पानामध्ये अन्नद्रव्य तयार होण्यासाठी चांगला परिणाम याचा मिळू शकतो. आणि जी 4थी फवारणी ऊस लागणीनंतर 90 दिवसानंतर करायची आहे. मल्टी मायक्रोन्युट्रिएंट 150 मिली, मल्टी मॅक्रोन्युट्रिएंट 150 मिली, M45 30 ग्रॅम आणि रोगर किंवा कनॉलपॉस कीटकनाशक 30 मिली. आता या दरम्यान 90 ते 120 च्या दरम्यान ऊस पिकावर पोकाबोंगचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
ही शक्यता गृहीत धरून आपण या ठिकाणी M45 जर वापरलं तर आणि मल्टी मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर केला तर पोक्काबोंग येणारच नाही आपल्या पिकावर आणि आपली जी ऊसाची वाढ थांबते काही दिवस का होईना तर ती थांबणार नाही. त्यासाठी ही फवारणी अतिशय महत्त्वाची फवारणी अशी आहे. आणि त्याच्यानंतर आळवणी क्रमांक 4 आहे. हे लागणीनंतर 105 दिवसांनी चौथा आळवणी करायचं आहे. त्यामध्ये सॉइल हेल्थ 1 लिटर, KMB 2 लिटर, जैविक बुरशीनाशक 1 लिटर आणि गंधकचे जे जीवाणू आहेत ते 1 लिटर. अशा पद्धतीने चौथं आळवणी पंपानं करायचं आहे किंवा ठिबकद्वारे सोडलं तरी चालू शकतं. याचा सुद्धा परिणाम ऊसाच्या वाढीमध्ये चांगल्या पद्धतीनं याचा परिणाम होऊ शकतो आणि आपलं ऊसाचं पीकही चांगलं येऊ शकतं. त्याच्यानंतर शेवटची जी फवारणी आहे 5 नंबरची फवारणी, 5 नंबरची फवारणी 125 दिवसानंतर करायची आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे मोठ्या भरणीच्या वेळेला काही जण 120 दिवसानंतर मोठी भरणी करतात, काही जण 140 दिवसानंतर 150 दिवसापर्यंत करतात. तुम्ही कधीही मोठी भरणी करा, पण मोठ्या भरणीनंतर सर्वसाधारणच्या दरम्यान मोठ्या भरणीच्या अगोदर थोडंसं ही फवारणी करायची आहे. त्यामध्ये वसंत ऊर्जा 75 मिली, प्लांट हेल्थ 75 मिली आणि BVM 75 मिली अशी एक फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. ही भरणी ज्या वेळेला आपण करणार या फवारणीनंतर त्यावेळेला मोठ्या भरणीचा जो डोस देतो आपण त्यामध्ये मायक्रोसोलची जी बॅग आहे मगाशी दाखवलेली ती 5 किलोची बॅग त्यामध्ये मोठ्या भरणीमध्ये मिक्स करायची आहे किंवा मोठी भरणी झाल्यानंतर एक 3-4 दिवसानंतर आपण जे पाणी देतो त्या पाण्याच्या वेळेला ठिबकद्वारे आपण ही 5 किलोची बॅग जी आहे ती सोडू शकता. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती भागू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोठ्या भरणीच्या वेळेला सूक्ष्म अन्नद्रव्य वापरण्याची सुद्धा फारशी काय गरज येणार नाही. त्यानंतरची जी आळवणी क्रमांक 5 आहे ही मोठी भरणी झाल्यानंतर 15 दिवसानंतर ही मोठी भरणी झाल्यानंतर 15 दिवसानं ही आळवणी करायची आहे 5 नंबरची. यामध्ये सॉइल हेल्थ 1 लिटर, KMB 2 लिटर, सिलिकेटचे जीवाणू आहेत 1 लिटर आणि आयर्न आणि झिंकचे जीवाणू आहेत ते 1 लिटर अशी आळवणी 15 दिवसानं करायची आहे. आणि मोठ्या भरणीनंतर 5 दिवसानंतर ह्युमिक ॲसिड आहे VSI ह्युमिक ॲसिड त्याची आळवणी करायची 5 दिवसानंतर मोठ्या भरणीनंतर. म्हणजे जे मोठ्या भरणीच्या वेळेला मुळं जे डिस्टर्ब झालेली असतात, मुळं तुटलेली असतात आणि तुटलेल्या मुळामुळं पिकाची वाढ काही काळ थांबण्याची शक्यता असते. तर ही वाढ थांबू नये म्हणून मोठी भरणी झाल्यानंतर पहिल्या 5 दिवसामध्ये आपण ह्युमिक ॲसिडचं एकरी 2 लिटर प्रमाण आळवणी किंवा ठिबकमधून सोडावं. त्याचा परिणाम सुद्धा चांगला मिळेल. आणि 15 दिवसानंतर ही जी आळवणी सांगितली सॉइल हेल्थ 1 लिटर, KMB 2 लिटर, सिलिकेटची जीवाणू 1 लिटर आणि ॲपिसोल 1 लिटर याची हे ठिबकनं सोडायचं आहे. आपण जी मोठ्या भरणीला घातलेली खतं आहेत त्याचा चांगल्या पद्धतीनं अपटेक या आळवणीमुळे पिकाला होणार आहे आणि पिकामध्ये चांगली वाढ होणार आहे. यापुढे सुद्धा जर तुम्हाला इच्छा असेल किंवा परिणाम चांगला दिसला तर मुख्यत्वे करून सॉइल हेल्थ, KMB म्हणजे पोटॅशची जीवाणू आणि BVM याचं वरचेवर तुम्ही आळवणी किंवा ठिबकनं सोडायला काही हरकत नाही. यामुळे एक फायदा होईल की तुमचा अपटेक वाढल्यामुळं ऊसाची जी जाडी आहे आणि पेराची लांबी आहे ती तुम्हाला पोटॅशचे जीवाणू आणि सॉइल हेल्थमुळे चांगली मिळेल. आणि BVMमुळे तुमचे जे जमिनीतल्या किडी आहेत किंवा हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची पुन्हा सुद्धा शक्यता असते. तर त्यापासून सुद्धा तुमच्या पिकाचं संरक्षण किंवा जमिनीतली जी कांडी कीड असेल, खोडकीड असेल त्याच्यापासून सुद्धा संरक्षण या BVMमुळे पिकाला होऊ शकतं. अशा पद्धतीनं हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रॉडक्ट आपण आपल्या ऊस पिकामध्ये वापरू शकतो आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतो. आज या व्हिडिओसाठी आपण सर्व शेतकरी बंधूंनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपणाला मी धन्यवाद देतो. आपले आभार मानतो.